वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. आणि आज आपण जो नेक्स्ट व्हिडिओ करणार आहे तो शोल्डर आणि आर्मचा वर्कआउट आहे. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला शोल्डर्सचे एक्सरसाइजेस आणि आर्मचे एक्सरसाइजेस सांगणार आहे. तर त्याच्यामध्ये फॉर्म अँड टेक्निक्स, बाकी सगळ्या गोष्टी जे तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटणार आहेत त्या गोष्टी मी सांगणार आहे. आणि तुम्हाला एक वर्कआउट स्प्लिट पण सांगणार आहे की वर्कआउट कसा करायचा शोल्डरचा जेव्हा आपण स्टार्ट करतो. ओके, तर तुम्ही आधीचे व्हिडिओ जर चेक केले नसतील तर जाऊन चेक करा आणि नंतर ह्या व्हिडिओवर या. मित्रांनो, ह्याच्यामध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा बॅक स्ट्रेट ठेवायची, चेस्ट अप, लिफ्ट इट अप विथ द साइड्स, ब्रीथ इन, ब्रीथ आउट. ह्याच्यामध्ये एल्बो लॉक करायची गरज नाही आहे, त्यामुळे कंट्रोल कम्प्लीट लॉक नाही करायचं एल्बो कधीच. 3, 4, 5, come on, 6, 7. तर आपण याचे 4 सेट करणार आहे. 4 सेट एव्हरी टाइम विल इन्क्रीज द वेट. आता पहिला जो सेट केला मी तो होता 17चा, नेक्स्ट वॉज 25, त्यानंतर आता नेक्स्ट जो होईल 30 घेईल डायरेक्ट. ओके, थोडासा रेस्ट घ्यायची पण गरज आहे. Cages light and easy. Breathe in and up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तर आपण आपलं अजून कार्ब्स वगैरे सगळं बंद केलं. आता कार्ब्स इंटेक माझा ऑलमोस्ट 50 ग्रॅमपर्यंत असेल आत्ता. तर मित्रांनो, आपलं जेव्हा डंबल ओव्हरहेड प्रेस झाल्यानंतर आपण करणार आहे केबल लॅटरल रेजेस. तर फर्स्ट थिंग ह्याच्यामध्ये काय करायचं असतं, आधी वेट जे आहे आपली जी केबल ती लास्टला सेट करायची. लास्टला सेट झाल्यानंतर वेट चेक करायचं, ॲडजस्ट करायचं वेट आणि होल्ड इट. या हे चेस्ट लेवल होल्ड करायचं, स्लाइटली आपल्याला टिल्ट करायचं एकच मिनिट. आणि यू लिफ्ट इट शोल्डर लेवल, आणि एक साईड झाल्यानंतर ही नेक्स्ट साईड सेम थिंग, होल्ड इट. या शोल्डर लेवल, लिफ्ट इट अप. 1, 2, 3, 4. तर असे आपल्याला 4 सेट्स करायचे आहेत. 4 सेट झाल्यानंतर मग त्यानंतर आपण करणार फ्रंट रेजेस. 6, 7, 10. तर मित्रांनो, आपण जी नेक्स्ट एक्सरसाइज करतोय ती आहे प्लेट फ्रंट रेजेस. त्याच्यामध्ये काय करतो आपण, मोस्टली तुम्हाला वाटत असेल की डंबल फ्रंट रेजेस केले असतील. फ्रंट रेजेस त्याच्यामध्ये अजून इम्पॅक्टफुल असतं शोल्डर्सवर. सो होल्ड इट लाईक दिस. 1, 2. बघू शकता शोल्डर्स कसे पॉम झाले. 5, 6, 7. आम्हाला शोल्डरचा फ्रंट रेजेसमध्ये सगळ्यात बेस्ट सेट वाटतो. तर काहीच तुम्ही पण ट्राय करा.
शोल्डर डेल्स बघा कसे बाहेर आले, पॉप आउट आहेत. तो आपण जो नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहे तो आहे डंबल लॅटरल रेजेस. तर त्यासाठी आपण आधी डंबल घेऊ. डंबल घेतले, त्याच्यामध्ये पोझिशन इथं ठेवायचे, शोल्डर्स जस्ट अप, ह्याच्यामध्ये ही मुवमेंट नाही होत पाहिजे, शोल्डरची बॅकची हे कडक ठेवायचं. जस्ट अप, को टाईट, ब्रीथ इन, जेवढं तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवू शकता तेवढं कंट्रोलमध्ये ठेवायचं. स्विंगिंग मुवमेंट नाही पाहिजे, कोर एकदम टाईट पाहिजे. अँड देन यू टेक इट स्लाइटली शोल्डर विड्थ अँड साइडवेज. हॅलो मित्रांनो, तर आपला शोल्डर वर्कआउट झालेला आहे. आज आर्म्स वर्कआउट मला शूट नाही करता आलं कारण जिममध्ये आज थोडी गर्दी जास्त आहे आणि आवाज पण खूप जास्त येतो, त्यामुळे माझ्या व्हिडिओमध्ये क्लिअर आवाज येत नाही, म्हणजे एक्सप्लेन करतोय. तर नेक्स्ट जो व्हिडिओ येईल आपला तो फक्त आर्म्स फोकस्ड असेल. ओके, तर फॉलो करा, सबस्क्राईब करा मराठी फिटला आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.